मेरा नाम जसवंत सिंह गिल है। आप ही की तरह एक बरकट्टा हूँ। सबको एक दूसरे की मदद करनी होगी ताकि हौसला कमजोर ना पड़े। हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे, जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे, साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। अरे जब जान गए हैं कि बचना मुश्किल है तो ऐसा ही जान दे दे बिना लड़े। तुम और मैं अगर हम हो जाएं तो ही बस हम जीतेंगे, वरना जीते भी तो अंदर अंदर बस गम जीतेंगे। तो हाथ छोड़ना मत, जज्बात तोड़ना मत, हम तूफानों में बनके औलाद चले तो जीतेंगे, साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। दावा है जीतेंगे, वादा है जीतेंगे, हर पर्वत को दिक्कत को तोड़ेंगे, अपनों से अपनों को जोड़ेंगे। दिल मेरा टूटता ही जाए, गम तेरा सहता ही जाए, दिल मेरा टूटता ही जाए, गम तेरा सहता ही जाए, किस्मत ने खेल कैसा खेला, दिल मेरा डूबता ही जाए। छोड़ दिया दिल ये मेरा, क्यों छोड़ दिया साथ मेरा, कसमें थी थे वादे तेरे जिनको तू कभी निभा न सकी, ये बापू क्या होता है? दिल की आबरू में तेरा नाम है, तुझसे ही हर सुबह तुझसे ही शाम है, दिल मेरा टूटता ही जाए, हम तेरा सहता ही जाए। अच्छा चल, मैं गल नहीं कर सकती। I'll talk to you later. Okay, bye. हेलो यार तेरा सुपरस्टार देसी कलाकार काळ्या आईची मायेची राखण करजी, सूर्या चंद्रा परीश्वरा जाऊ भारजी, सोडून तुला आज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी, उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी, आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल सही काट पाया खाली साखळ्याला येऊ दे, पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट
देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावजी सागरे मग पम धम नी नी सा सरनी धम प ग म ग रे सा रे नी सा मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू झोकून देर तुझ तू सार तुडवा वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनकटाच जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावजी तुझ्या बार भावार कणा मराठीचा तू कैवारी जी सरगम गाये सुस्वागतम सांडोकी सरगम गाये सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम सांडोकी सरगम गाये सुस्वागतम सांडोकी सरगम गाये सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम आ मनोरंजन की माला पूजे हृदय कमल के फूल खिलाए प्रेम रंग गोरी सजाए प्रेम रंग गोरी सजाए मुक्ति सरगम गाए सुस्वागतम सांडोकी सरगम गाए सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम आप हमारी जो आप पधारे अन्य पाग है आज हमारे सांडोकी सरगम गाए सुस्वागतम सांडोकी सरगम गाए सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम काळ्या आईची मायेची राखण सूर्या चंद्रा परीश्वरा जाऊ बारजी सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दया जौरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल पुढं सही काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल
तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावरी तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावरी सगरे मग पमधम नीसा सरनी धम गम गरे सरे निसा मनाशी ध्यास घेऊन आज तुडावा वाट तू झोकून देर तुझा तू सार तुडावा वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाच जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावरी तुझा वार भावार कणा मराठीचा तू कैवारी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळाजी नव्या युगाची पहाट श्वासात नवनिर्माण लहरून देऊ राजी नव्या पर्वती ही वाट संकटांना देऊ मात भिडवू या झेंडा गगनाशी देवीचा जागर दाखवू हिंदीचं बळ हे पाहू माणसाला माणूस की दे रे देवा माझ्या जात कात गिरकावून दे मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाच जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावरी तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावरी हिमालयाशी सांगती नाते सह्याद्रीचे कडे हिमालयाशी सांगती नाते सह्याद्रीचे कडे जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे दगडांचा आदेश छाती दगडाची याची अभंग आवेशाच्या मागे स्फूर्ती शिवबाची दगडांचा आदेश छाती दगडाची याची अभंग वावायला किंवा नांगरणी करायला त्रास होतो म्हणून झाडून टाकतात ऍक्च्युअली ते तसं न करता
ते त्याच्यामध्ये कुजवलं पाहिजे, जेणेकरून जमिनीला त्याच्यामधून सेंद्रिय शेतीला थोडं कर्व निर्माण होईल. तर त्याच्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये आपण यावर्षी 3 बेलर दिला आहे. तुमच्या बांधीमध्ये जो बी पॅटिस्टा किंवा धान तणस पडलेली आहे ते त्याच्यामधून बरोबर एक भोजे तयार करतो. 25 ते 30 किलोचे भोजे तयार करतो. जसे आपण धानाचे आपण भोजे बांधतो किंवा जे आपलं गावठी भाषेत त्याला भारी म्हणतात ते बांधतो, जसं त्या पद्धतीचं एकदम त्याच्यापेक्षा सिस्टमॅटिक हे मशीन बोजे बांधते. आणि ते तणशी, ज्या शेतकऱ्याला तणशीची आवश्यकता असते त्यांना ते बोजे आपण घरी नेऊन स्टोअर करू शकतो. आपल्या भागामध्ये, स्थानिक भागामध्ये पहिले आपण एटं मारत होतो. एटं मारण्यासाठी आपल्याला माणसं लागतात, त्याला पैसे लागत होते. आता ते कोणी करत नाही. तर ही एक यंत्रस्वरूपात एक चांगली सिस्टीम आहे. आणि आपण जे तणीस झाडत होतो ते तणीस आपल्या कुठंतरी कामात येते. तर त्याच्यासाठी एक बेलर ग्राउंड म्हणून यंत्र आहे, त्याला जवळपास गव्हर्नमेंटकडून 3 लाख रुपये सबसिडी आहे. तर ते एक चांगलं आहे, त्याचासुद्धा अवलंब करावा माझ्या असं आव्हान आहे. त्याचप्रमाणे हार्वेस्टरला याच्या पहिले सबसिडी स्वरूपात देत नव्हतं शासन. यावर्षी सुद्धा आपण सभापती माननीय श्री चेतनभाऊ वडगाळे, त्याचप्रमाणे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्री अविनाश भाऊ काशीवर सर, त्याचप्रमाणे आपल्या कोळसुणी ग्रामपंचायतचे सरपंच श्री माननीय गंगाधरजी परशुरामकर सर, त्याचप्रमाणे आपल्या तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्रीमान जाधव सर आणि इथं उपस्थित सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी विशेष हा समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे असे सर्व शेतकरी बंधू भगिनी. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की गाव स्तरावर आपण जेव्हा सामान्य जीवन जगतो तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या विभागांशी, कोणत्या ना कोणत्या कागदपत्रांशी किंवा कोणत्या ना कोणत्या योजनांशी आपल्याला नेहमी काम पडत असतो. आणि या कामानिमित्त आपले जे समाधान शिबिर या तहसील कार्यालयामार्फत आयोजन केलेले आहे आणि मला या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याकरिता जी संधी दिली त्याबद्दल मी महसूल कार्यालयाचं धन्यवाद करतो. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत दरवर्षी अंमलबजावणीचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सगळ्या सेवा आपल्याला आपल्या मंडळामध्ये भेटल्या पाहिजे. प्रत्येक राजस्व मंडळामध्ये या सेवा उपलब्ध झाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे समाधान शिबिर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि सगळ्या तालुक्यात महाराष्ट्राच्या मंडळ स्तरावर दिलेल्या तारखेमध्ये शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. म्हणजे मार्च महिन्यामध्ये 7 मार्चला आणि 14 मार्चला, एप्रिल महिन्यामध्ये 10-15 मे अशा फिक्स दिवसातच सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या भागामध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सगळ्या विभागाचे ऑलरेडी भूमी अभिलेख असेल, पुरवठा विभाग आहे, संजय गांधी आहे, मुद्रांक आहे, निवडणूक आहे, अशा सगळ्या विभाग या ठिकाणी स्टॉल पण लावलेले आहेत. आणि त्या निमित्तानं आपण सगळे जे विषय आहेत ते या ठिकाणी मार्गी लागावे हा या शिबिराचा एक प्रामाणिक नक्की मार्गी लावू. आता या ठिकाणी गौरेशनं मगाशी म्हटल्याप्रमाणे काही इकडचे नागझिरा जंगलाला लागून या ठिकाणी शेती गावं आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये आपले गावं आहेत इकडच्या भागामध्ये. तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होते आणि म्हणून त्या संपूर्ण परिसराला कुंपण करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जे म्हटलं होतं, आम्ही मागच्या वेळेमध्ये एक 20 पूर्ण नागझिरा आणि नवेगावला जो क्षेत्र लागून आहे त्याच्या बाजूला लागून असलेल्या संपूर्ण शेतीच्या बाजूला एक साधारणतः 30 किलोमीटरचं पूर्ण क्षेत्र येते. मी त्याच्यामध्ये आम्ही मोजणी करायला लावली होती. त्याला पूर्ण सरकारनं फेन्सिंग केली पाहिजे असा आपण एक प्रस्ताव दिलेला आहे आणि या विधानसभेच्या याच्यामध्ये पण त्याच्यावर आम्ही भर देत आहोत. ते झालं तर संपूर्ण परिसरामध्ये
आपल्याला त्या ठिकाणी कुंपण करता येईल. आता आमच्या तिकडे अर्जुनी बोरगावच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हत्तीच्या कळप आलेल्या आहेत. 30 हत्ती आलेल्या आहेत. 32 त्या सगळे विषय मार्गी लावतील. देहडी टोल्याला एक मागे रस्त्याचा विषय होता, तो पण रस्ते बाकी मॅक्झिमम रस्त्याची कामं आपण या ठिकाणी करत आहोत. आपली जेवढी कामं आपण तुम्ही सांगताय ते सगळे करतच आहोत. एखाद्या वन्य प्राण्यानं जर हल्ला केला आणि कोणी जखमी झाला, या ठिकाणी वन विभाग सातत्यानं राहते, म्हणून देते ना शेवटी. त्याच्यामुळे आपणच कधी कधी त्या लोकांचं कमी करतो, ते कमी न करता त्यांना योग्य मोबदला भेटला पाहिजे, एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आता लोडशेडिंगचा मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. उपविभागीय विद्युत अधिकारी या ठिकाणी आहेच नाही, रेवतकरजी नाही आहेत, आणि सगळ्यात मोठी अडचण ती येत आहे. त्याच्यामुळे पुढच्या याच्यामध्ये शिबिरात त्यांना पण जरा भूमिबंधना ते आले पाहिजे, कारण सगळ्यात मोठा विषय शिबिरांमध्ये असतो तो MSCBचा असतो. त्याच्यामुळे त्यांचं पण स्टॉल लावायला लावा आणि त्यांचे पण विषय मार्गी लावले पाहिजे, एवढीच विनंती करतो. आपण सगळेजण या ठिकाणी थांबलात त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. मला या ठिकाणी यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. नमस्कार, धन्यवाद. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरता महसूल विभागाचे सर्व कर्मचारी, महसूल सेवक, महसूल सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी